फोटो टाकते बुलेटवर पाय ठेवून. आणि त्या आपल्या पोरींना पण माझी विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, हे इतकं मोठं षडयंत्र आहे, नीट समजून घ्या. नहीं हमारा भाभी का बेटा बहुत अच्छा है, बहुत अच्छा बोलता है, वो ऐसा नहीं है, ये हिंदू लोग जो काम करते हैं वो ऐसे ही बोलते हैं, ऐसा कुछ नहीं है. तुम्ही बघा, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा. जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील, त्यांना समजावून सांगा योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही. हे फसवतायत, हे तुमच्यावरती अन्याय करतायत. श्री क्षेत्र मन्मथ स्वामी कपिलधार देवस्थान इथं जी आपली मंदिर आहेत, तिथं छेडछाडीचं प्रमाण वाढलंय. ते माननीय एसपी साहेबांनी या सगळ्या बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांच्यावरती कडक मधली कडक कारवाई करावी, हे आमचं या हिंदू सभेचं म्हणणं आहे. कंकालेश्वर येथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला पण या जिहाद्यांनी अतिक्रमण केलंय. मी सगळ्या ठिकाणी गेलो नाही, पण मी सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर बोलतोय. तुम्ही शहरातले लोक आहे, तुम्हाला हे सगळं गावातली काय परिस्थिती आहे याची सगळी माहिती तुमच्याकडे आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, कलेक्टर ऑफिसचं पण दाखवतो की कलेक्टर ऑफिसच्या बाजूला तर अतिक्रमण केलंय. कलेक्टर साहेबांनी उद्या बघावं जाऊन, तिथं जो पीर दर्गा आहे, अतिक्रमण आहे, ते सगळं काढून टाकलं पाहिजे. बालेपीर भागातील जे अतिक्रमण केलेलं आहे ते हटवलं पाहिजे. हे जे सगळे अतिक्रमण शहरातले आहेत आणि घरपट्टी पाणीपट्टी वसूल करा ना. काय नुसतं हिंदूंनीच घरपट्टी आणि पाणीपट्टी भरायची आणि तुम्ही दादागिरी करायची, हे चालणार नाही. नगरपालिकेच्या सीओनी ज्यांनी ज्यांनी घरपट्टी भरली नाही त्यांच्या सगळ्या घरपट्ट्या वसूल करा, नाहीतर कनेक्शन कट करून टाका. बरोबर की नाही? नाहीतर सगळं मालमत्ता करार आधी भरणार, पाणीपट्टी आम्ही भरणार आणि मग तिकडे गेलं का दादागिरी करणार. परवा काही अधिकारी तिथं अतिक्रमण काढायला गेले पीडब्ल्यूडीचे, त्यांच्यावरती दादागिरी केली. त्या अधिकाऱ्यांनी 353चा गुन्हा का नाही दाखल केला? करा ना या सगळ्या लोकांच्या वरती 353चा गुन्हा दाखल आणि त्यांना जरा जेलची हवा खाऊ द्या. त्याशिवाय त्यांना इथलं कायद्याचं महत्व कळणार नाही. ही मागणी आपल्या या सगळ्या आज हिंदू सभेच्या माध्यमातून आम्ही बीड शहराकडे करतोय. संग्राम बापूंनी खूप सांगितलं भारी. परवा अहिल्यानगरला जी सभा झाली त्यामध्ये हे म्हणतात आम्ही अहमदनगर म्हणणार. अरे अहमदनगर कसं म्हणणार रे? कायद्याच्या देशामध्ये राहता तुम्ही. काय तिकडे इराणला, इराकला, पाकिस्तानला, तुर्कस्तानला तिकडे राहायला नाही आहे. तुम्ही महाराष्ट्रात मध्ये राहता, तुम्ही भारतामध्ये राहता. कायद्यानं बदलून टाकलं. महाराष्ट्र सरकारने निर्णय केला अहमदनगर चालणार नाही, अहिल्यानगर. औरंगाबाद चालणार नाही, धर्मवीर छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबाद चालणार नाही, धाराशिव. इस्लामपूर चालणार नाही, ईश्वरपूर. कायद्यानं तुमच्या उद्या कपाळावर सुद्धा अहिल्यानगर लिहायची वेळ येईल. तुम्ही असल्या मस्तीमध्ये जाऊ नका. तुम्ही ते भाषणात बोलला तिथपर्यंत ठीक आहे. उद्या तुमचा पोरगा जन्माला आला, त्याच्या जन्माच्या दाखल्यावर अहिल्यानगर, त्याच्या जन्माच्या दाखल्यावरती धर्मवीर छत्रपती संभाजीनगर, त्याच्या दाखल्यावरती येणार धाराशिव, त्याच्या दाखल्यावरती येणार ईश्वरपूर. उद्या तुम्ही 1 कोटीचा जरी प्लॉट घेतला, अहमदनगर लिहिता येणार नाही, अहिल्यानगर लिहावं लागणार. प्रॉपर्टी कार्डवर अहिल्यानगर, कबरीवर त्याचं कबरी थडग्यावर पण लिहावं लागणार. ही नावं पुसली पाहिजेत की नाही सांगा? मुघलांचं, निजामांचं, औरंगजेबाचं, अफजल्याचं, शाहिस्तेखानाचं, अशी जिथं जिथं नाव आहेत ती पुसली पाहिजेत की नाही पुसली पाहिजेत? हात वर करून सांगा, पुसली पाहिजेत का? आणि म्हणून मी आज मागणी करतोय, बीड जिल्ह्यामध्ये धारूरला जहांगीर मोवा नावाचं गाव आहे. अरे कुठला जहांगीर? इथं चालेल का? चालेल का? नाव बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे? हे बघा, बीड तालुक्यामध्ये, शहर बीड तालुक्यामध्ये शहाजहानपूर लोणी नावाचं गाव आहे का नाही? दगडी शहाजहानपूर, लिंबा शहाजहानपूर, उमरद औरंगपूर, उमरद
गावाची नाव माहित आहेत की नाही? अरे मग काय मुके आहे का काय तुम्ही? हा, माझगाव तालुक्यामध्ये शहाजहानपूर, आष्टीमध्ये औरंगपूर, केज मध्ये औरंगपूर, गेवराईमध्ये औरंगपूर जवळ का औरंगपूर कुकडा शहाजहानपूर दोन आहेत गेवराई तालुक्यामध्ये. परळीमध्ये एक औरंगपूर आहे, शिरूर कासारमध्ये एक औरंगपूर आहे. नावं बदलली पाहिजेत की नाही बदलली पाहिजेत? आज सगळे हात वर करून सांगा, बीड जिल्ह्यामध्ये जेवढी मोगलांच्या वारसांच्या नावानं गाव आहेत त्या सगळ्या गावांची नावं बदलली पाहिजेत का? हात वर करून सांगा, बदलली पाहिजेत का? मीडियावाले मित्र माझे जरा शूटिंग करून या सगळ्या जिल्ह्याला सांगा, सगळी नावं बदलली पाहिजेत का? तर या गावातल्या लोकांना माझं आव्हान आहे, तुमचं नेमकं मूळ नाव काय होतं ते आमच्याकडे कळवा. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पत्र देतो आणि एका दणक्यात सगळी नावं बदलून टाकू. तुम्हाला माहित आहे ना, मी रायगडवरती गेलो होतो आपल्या अधिवेशन काळाच्या अगोदर, आणि तेव्हा तिथं आमच्या रायगडचं ग्रामपंचायत म्हणजे जो रायगड किल्ला आहे तो छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत होता. छत्र निजामपूर. अरे कुठं आला निजाम तिकडं? महाराजांच्या रायगड किल्ल्याकडं. ही षडयंत्र कशी आहेत बघा, जुन्यापासून चालू आहेत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याला गाडलं, त्याच्यावरती भगवा झेंडा फडकवला आणि त्या किल्ल्याच्या ग्रामपंचायतचं नाव छत्र निजामपूर. मी गेलतो तिथं 28 तारखेला, 29 तारखेला मी तिथं होतो, 30 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवभावना भेटलो आणि 18 तारखेला नाव बदलून टाकलं. किती दिवसात? 18 दिवसात नाव बदलले. असं कुठं झालंय का तुम्ही सांगा? म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. नाहीतर 20-20, 30-30 वर्ष मागणी करा, 30-30 वर्ष मागणी करा, नाव बदलतो, नाव बदलतो, नाव बदलतो. असं नाही. अहमदनगरचं नाव बदला, एकच मागणी केली आणि एका वर्षाच्या आतमध्ये कारवाई झाली. रेल्वे स्टेशनचं नाव बदललं, पोस्टाचं नाव बदललं, महानगरपालिकेचं नाव बदललं, शहराचं नाव बदललं, जिल्ह्याचं नाव बदललं. आणि आता हे भडवे येऊन म्हणतात ना आम्ही अहमदनगरच म्हणणार. ती बारकी पोरं रडत आहेत का? आई जवळ असताना नाही मला चॉकलेटच पाहिजे, आई मला चॉकलेटच पाहिजे. अरे ते काय असा प्रकार आहे काय? आणि तुमचं प्रेम कसं काय असू शकतं औरंगजेबावरती? अरे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राहता, तुम्ही या हिंदुस्थानामध्ये राहता, मग तुम्ही औरंगजेब तुम्हाला पाहिजे. तुमच्या पोराचं नाव ठेवा की रे औरंगजेब. आहे का कोणाचं नाव? आहे का? नाही ठेवत. अफजल खान नाव ठेवतात का? ठेवा की. शाहिस्ते खान नाव ठेवा की. नावं ठेवायला यांना नको वाटतंय, पण आत्मप्रेम आहे त्यांचं, आत्मप्रेम उपाळून जातं. हे चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या औलादींना काढलेला आहे. आता जर तुम्ही कुणी अशा पद्धतीची वळवळ कराल तर तुम्हाला सुद्धा खड्ड्यात गांडून आम्ही त्याच्यावरती भगवा झेंडा फडकवू. ही भूमिका आपल्या सगळ्यांची मित्रांनो असली पाहिजे. हे सगळं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न हे सगळे करतायत. आपल्या एक मला वाटतंय अंबेजोगाईची एक करोडपती घराण्यातली मुलगी पुण्यामध्ये एका अशा जिहाद्याच्या कंपनीत कामाला होती. त्याचे लग्न 2-3 झाले होती, 10-12 त्याला पोरं होती, तरी सुद्धा त्यानं त्या मुलीला फसवलं मित्रांनो. परंतु ती वाघीण शानी निघाली, तिथून इकडं परत आली. काय काय मुलीला समजावून सांगायला आमची पोरं गेली, ऐकत नाही. म्हणजे आईला ओळखत नाही, बापाला ओळखत नाही. मग पोलीस म्हणते 18 वर्ष पूर्ण झाली, मग आम्हाला तर तिच्या म्हणण्या. अरे 18 वर्ष पूर्ण झाली पण कसं? हे चालणार नाही. आणि म्हणून आता तुमच्या इथं मला वाटतं रिलायन्स मॉल मध्ये एक हिंदू मुलगा होता, त्याच्यासोबत एक मुस्लिम भगिनी होती आणि त्याला बघितलं तरी मारहाण केली. झालं की नाही? तर काय त्यानं केलं होतं? काहीच नाही. व्हिडिओ पण आलाय, मी व्हिडिओ बघितला. बुरक्यामध्ये माझी मुस्लिम बहीण आहे आणि त्या भगिनी बरोबर हिंदू पोरगा आहे. नुसता हिंदू पोरगा बोलला म्हणून मारलं. मग भडव्यानो तुमच्या गांडीची सालटी काढली तर काय बिघडतं का रे? आणि हे महाराष्ट्रातले तथाकथित विचारवंत सांगतात की लव जिहाद नाही, लव जिहाद नाही. आणि मग हे नुसतं बोललं तर मारलं महाराष्ट्रामध्ये, इथं बीड मध्ये. आणि मग तुम्हाला चालत नाही का रे? आम्ही जर लव जिहादच्या विषयावरती बोललो तर
तर मग तुमच्या बुडाला का आग लागते? आज आम्ही बोलतोय, उद्या तुमच्या घरापर्यंत हे येणार आहे. हे प्रकरण दिसतंय एवढं सोपं नाही मित्रांनो. तुम्ही लोकसभेचा निकाल बघितला, वोट जिहाद कसा होतो. लोकसभेमध्ये आपले जे माजी मंत्री होते आणि खासदार होते, मालेगाव मध्ये येऊपर्यंत 1,94,000 मतांनी पुढे होते. तिकडे मिरवणूक चालली, 1,94,000 मतं एका मालेगाव मतदारसंघामध्ये ती वजा होऊन 4,000 मतांनी आपला खासदार पडतोय. आणि तुम्ही ना आम्ही काय करत बसलोय बघा. आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. काँग्रेसवाल्यांना वाटतोय हे आमचे वोटर आहेत, काँग्रेसवाल्यांना तुम्ही येडाय. हे तुमचे वोटर नाहीत. रंजन चौधरी नावाचा पश्चिम बंगाल मधला 5 वेळा खासदार होता, हिंदू खासदार, जो तिथं निवडून येत होता 5 वेळा. त्यानं कामही केली, सगळं केलं. परंतु आताच्या निवडणुकीमध्ये तो क्रिकेटर उभा केला टीएमसीनं, आणि तो क्रिकेटर 80,000 मतांनी निवडून आला. म्हणजे हे मतदान कोणाला द्यायचं यांना कळतं. जोपर्यंत निवडून येण्याची क्षमता नाही तोपर्यंत ते असं भानगडीत करत नाही, ते काँग्रेसला मतं देतात. परंतु त्यांना जेव्हा कळतं आपला माणूस निवडून येतोय तेव्हा ते काँग्रेसला वाऱ्यावरती सोडून देतात. रंजन चौधरी 5 वेळचे खासदार पडले. याच्या पुढे खरं महत्वाचं आहे, 2 मुसलमान उमेदवार उभा होते आणि 11 हिंदू अपक्ष उभा होते. 11 हिंदूंना 5 लाख मतं पडली. बघा, 11 हिंदूंना 5 लाख मतं पडली. रंजन चौधरी काँग्रेसचा जरी असला तरी दगडापेक्षा वीट मऊ हिंदूच होता, तो 80,000 मतांनी पडला. 2 मुसलमान अपक्ष उभा होते, त्यांना फक्त 2,500 मतं पडली. किती? म्हणजे कसं मत करायचं हे सुद्धा आता शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. ते जर 11 उभे राहिले नसते हा 4 लाख मतांनी निवडून आला असता, पण त्यांना 5 लाख मतं पडली. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही सगळे बघा, आता तुमच्या निवडणुका येतील तेव्हा कशा पद्धतीनं मतं करायची, कशा पद्धतीनं लोकांना निवडून द्यायचं, हे सगळं तुम्ही विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. जर तुम्ही विचारपूर्वक हे केलं नाही तर येणारा काळ वाईट आहे. तुम्ही आता पूर्व भारतामध्ये बघा, हिंदूंची संख्या संपली. पूर्व भारतामध्ये तुम्ही तामिळनाडूत जावा, तुम्ही केरळात जावा, तुम्ही गोव्यात जावा, गावाच्या गावं ख्रिश्चन झाली. अरे ख्रिश्चन आले कुठनं? ख्रिश्चन काय इथले का? नाही, गावाच्या गाव. आता ह्याचं नाव बघा की, ह्याचं नाव काय म्हणतोय? पेट्रस जोसेफ गायकवाड. अरे गायकवाड कुठं आलं? पेट्रस नाव आहे, पेट्रस जोसेफ गायकवाड. अरे मग ती गायकवाड पण बदल की. आणि म्हणून आमचा सरकारकडे मागणं आहे, आणि सरकार आता धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा आणताय. तो कायदा असा असणार आहे की तुम्ही इकडं नोकरीतलं आरक्षण घेता, इकडं जोसेफ म्हणतोय, तिकडं म्हणतोय मी एससी आहे, इकडं पेट्रस म्हणतोय, तिकडं जाऊन म्हणतोय मी एससी आहे. म्हणजे मला ऍडमिशन एससीत न द्या, मला नोकरी एससीत न द्या, आणि बाहेर आला का म्हणतोय मी ख्रिश्चन आहे, मी तुम्हाला मंत्र म्हणतो आणि तुमचा आजार बरा करतो. असं कसं चालेल रे? असं चालणार नाही. आणि म्हणून आता कायदा येतोय, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, असे जे पेट्रस आहेत, जे जातीचा दाखला वापरून नोकरीला लागलेले आहेत, त्याचा जातीचा दाखला काढा, त्याचं नियुक्तीपत्र काढा आणि त्याचा पुरावा द्या की हा पूजा पप्पात हिंदू धर्मा पद्धतीनं करत नाही, ह्याचं लग्न हिंदू धर्मा पद्धतीनं होत नाही, ह्याचं मेल्यावरती ह्याला पुरतोय, ह्याला जाळत नाही, ह्याचा जरी पुरावा दिला तर ह्याला नोकरीतून कायमचा काढून टाका, असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टाचा. असे जेवढे जेवढे तुमच्याकडे धर्मांतरित झालेले आहेत, मध्ये मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन असतील, त्यांची यादी काढा आणि ती तुम्ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्या, त्या सीओ साहेबांच्याकडे द्या, जिल्हा परिषदच्या किंवा अन्य कोण प्रमुख असतील तिथं तुम्ही त्याची माहिती द्या आणि तो सुप्रीम कोर्टाचा आदेश जोडून द्या, याला बडतर्फ करून टाकते. आणि म्हणून आम्ही मागे भूमिका घेतली की जर तुम्ही धर्मांतरण जबरदस्तीनं करण्यासाठी जर आमच्या गावात आला
तर तुम्हाला आम्ही महालक्ष्मीचा प्रसाद देऊन पाठवल्याशिवाय माघारी राहणार नाही. आता महादेवीचा प्रसाद म्हणल्यावर काय तर वादग्रस्त विधान म्हणता येणार नाही का? म्हणता येईल. हा, पण तो प्रसाद तुम्ही द्या.